का उठलीस ग आजी? अगं तहान लागली म्हणून पाणी प्यायला उठले। तुम मेरे लिए एकदम परफेक्ट बनी और मेरी चॉइस। काय ग? ही शमिका निम्याच्या घरी का राहते? जयदादाशी लग्न ठरलंय ना तिचं। हो का? मग मला सांग, या निम्याच्या घरचे सगळेच पाहुणे या घरचा पत्ता विचारत का येतात? काही नाही ग आजी, तर शमिकाला रोज काहीतरी नवीन नवीन शिकायचं असतं आईकडनं। आज काय लाडूच शिकायचे, उद्या आणखीन काहीतरी। काय आता तू आहे आणि मी, माहित नाही मला या पत्रात काय लिहिलंय, पण जे काय असेल मी म्हणेल तसंच वागशील। शमिका, काय झालं? काही हवंय का? पेन पेन घ्यायला आलेलो। त्या मुलीला सांगितलं होतं, पत्र नीट जपून ठेव, कुणाच्या हातात पडलं तर वाट लागेल। फाडून टाकू काय पत्र? नाही तर मी, तिने विचारलं तर सांगेन मीच फाडलं। फाडू नको। ओ शिट, फाडलं तर मला कसं कळणार शमिकाने काय लिहिलं होतं त्या पत्रात? पण ना नेमकी नको तिथं कळमडते। हे जे काही करतोयस ना ते थांबव। प्रिया तिच्या स्वतःच्या मर्जीनं माझ्याबरोबर आली आहे। हॉटेलमध्ये आली असेल स्वतःच्या मर्जीनं, ही रूम मध्ये नक्कीच नाही। ए अभि, ए अभिजित खूप चांगला मुलगा आहे। बघ ना, मैत्रीसाठी त्याने एवढं केलं, कदाचित दुसरा कोणताच मुलगा एवढं करू शकला नसता। हर्ष, मग कशी वाटली राईड? खूप छान। तुला सांगू, एवढ्या रात्री कुणा मुलाच्या बाईकवर कधीच आले नव्हते मी। बरं चल घरी जाऊ आता, नाहीतर आजी म्हणेल कुठे हरवला माझा नातू। तो तुझ्यामध्ये हरवलाय शमिका। He loves me. He loves me not. He loves me. He loves me not. He loves me. He loves me not. हे अभि, जय, अभि बरं झालं तू आलास। मी तुझीच वाट पाहत होतो। का? मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं। मला शमिका हवी आहे। आतापर्यंत तुझ्यासाठी माझ्या बाजूने जे जे काही शक्य होतं ते मी सगळं केलं, पण प्रेम ही काही वस्तू नाही। अभि पण जय, एक सेकंड, काय तू बोलूच नकोस। तुला मी याआधी सुद्धा सांगितलं होतं की अरे तुझ्या सगळ्या गर्लफ्रेंड्स एकीकडे आणि शमिका एकीकडे। तसल्या मुलींसारखी नाहीये ती, खूप सेन्सिटिव्ह आहे। विश्वासघात आणि प्रेमामध्ये दिलेला धोका, त्याला तिच्या लेखी माफी नाहीये। जय, हे शक्य नाहीये। शमिका तुझी होणं आता शक्य नाही।